नमस्कार मंडळी. महाराष्ट्र सुन्न करणारी एक घटना घडलेली आहे. विमान दुर्घटनेत माननीय श्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. संपूर्ण राज्यभर शोककळा पसरलेला आहे. याबद्दलच अपडेट जाणून घेणार आहोत. प्रथमतः दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. राजकारणातील एक देव माणूस या ठिकाणी हरपलेला आहे. आपल्या सर्व लाडक्या बहिणींकडून तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. बघा आजचं हेडलाईन काय आहे. अजित पवार डेथ. महाराष्ट्र सुन्न. विमान दुर्घटनेत माननीय श्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन. राज्यावर शोककळा. बघा अजित पवार यांचं निधन झालेलं आहे. दादांना प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली. खरं तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक मोठी हानी झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामतीत येथे घडलेल्या विमान अपघातात दुर्दैवी या ठिकाणी निधन झालेलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीला आले होते तेव्हा ही भयावह घटना घडलेली आहे आणि याच अपघाताने संपूर्ण राज्य हादरलेलं असून राजकीय नेते आणि सामान्य नागरिकांमध्ये सध्या शोककळा या ठिकाणी पसरलेला आहे. बघा अजित पवार खाजगी विमानाने बारामतीला येत होते. विमान बारामती विमानतळावरती उतरण्याच्या प्रक्रियेत असताना अचानक नियंत्रण सुटले आणि धावपट्टीवरून विमान घसरले आणि त्याचा मोठा भाग पूर्णपणे नष्ट झाला आणि याच दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांच्या सुरक्षा रक्षकांना गंभीर दुखापत झालेली आहे. विमानातील एकूण 6 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला, ज्यात काही प्रवासी आणि क्रू सदस्यांचा समावेश आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. अत्यंत दुःखदायक बातमी आहे. एकूणच अपघात इतका भयंकर होता की विमानाचे अवशेष विखुरले गेले आणि धूर निघत असल्याचे दृश्य देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. बघा घटनास्थळी तातडीने मदत कार्य सुरू झाले. स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय टीमने जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र दुर्दैवाने 6 जणांना वाचवता आले नाही. या अपघाताचे नेमके कारण अद्याप जाहीर झालेले नाही, परंतु तज्ज्ञांच्या मतानुसार हवामानातील जो अचानक बदल आणि पायलटचा चुकीचा निर्णय किंवा विमानातील काही तांत्रिक दोष हे यामागील संभाव्य घटक असू शकतात. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख होती आणि ते सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. बारामती हे त्यांचे मूळ गाव असल्याने तेथील निवडणुकीत त्यांचा सक्रिय सहभाग हे अपेक्षित होता आणि या अपघाताने बारामतीसह संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता या ठिकाणी पसरली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. जरी अधिकृत प्रतिक्रिया अद्याप येणे बाकी आहे, राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललेले आहे. कारण अजित पवार यांचे जे योगदान आहे ते महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण होते. अपघाताचे तपशीलवार तपास सुरू असून लवकरच या ठिकाणी कारण देखील स्पष्ट होईल अशी देखील अपेक्षा आहे. दरम्यानच अजित पवार यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्यासारखे वाटते आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांसाठी हे मोठी हानी आहे आणि राज्य सरकारला या घटनेची गांभीर्याने दखल या ठिकाणी घ्यावी लागेल. या अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अजित पवार यांची राजकीय कारकीर्द लांबलचक होती, ज्यात ते विविध पदांवर कार्यरत राहिले. बारामतीतील स्थानिक निवडणुकीत त्यांचा देखील मोठा प्रभाव होता. एकंदरीत ही घटना केवळ एक अपघात नसून राजकीय आणि सामाजिक स्तरांवर मोठा धक्का आहे आणि अपघाताच्या व्हिडिओने सोशल मीडियावर हाहाकार माजवलेला आहे. बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही अतिशय दुःखद, महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय दुःखद अशी बातमी आहे. संपूर्ण बारामतीत प्रचारासाठी आलेल्या या प्रवासादरम्यान लँडिंगच्या वेळी घडलेली ही भीषण विमान अपघात अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर सामान्य जनतेच्या मनातही प्रचंड शोककळा पसरलेली आहे. पुन्हा एकदा दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.